नमस्कार, माधुरीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज मी बनवणार आहे टॅमॅटो राईस। करायला सोपं आहे आणि तितकंच चवीला खूप छान लागतो। कधीतरी आपल्याला कसं लंच आणि डिनरला ना संपूर्ण स्वयंपाक बनवायला कंटाळा येतो, अशा वेळेला आपण हा झटपट टॅमॅटो राईस बनवू शकतो। चला तर मग आपण काय काय साहित्य लागतं ते बघूया। तर इथे बघा मी सगळी तयारी करून घेतलेली आहे आधी। तर तयारी केली की कसं झटपट आपल्याला बनवता येते एखादी रेसिपी। तर इथे मी तांदूळ घेतलेत बासमती 2 कप, 1 कप मटार घेतलेले आहेत, हिंग घेतलाय, हिंग आपल्याला फोडणीला लागणार आहे थोडासा, पाव चमचाभर, 2 टॅमॅटो मोठ्या साईजचे बारीक चिरून घेतले, तेल, कांदा आणि इथे घेतलेला आहे मी आलं लसूणची पेस्ट 1 चमचा, 5 ते 6 कढीपत्त्याची पाने आणि कोथिंबीर घेतली आहे। त्यानंतर आपण इथे घेतलेला आहे ते म्हणजे मसाले। मसाल्यांमध्ये तिखट, मीठ, हळद, गरम मसाला आणि फोडणीला जिरं लागणार आहे आपल्याला। हे असं सगळी तयारी करून घेतली मी। तर आधी आपण आता तांदूळ धुवून घेऊया। तर तांदूळ मी धुवून बाजूला ठेवलेले आहेत। आता आपण कुकरमध्ये हा भात करणार आहे। तर त्याच्यामुळे मी आता कुकर गरम करून घेतला आहे गॅसवरती आणि त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल गरम केलं। तेल गरम झालं ना की त्यामध्ये घालायचं पाव चमचाभर जिरं, जिरं पण छान तडतडून घ्यायचं। त्यानंतर घालायचं 5 ते 6 कढीपत्त्याची पानं। त्यानंतर आपल्याला घालायचं यामध्ये 1 चमचाभर आलं लसूणची पेस्ट, 1 मोठा चमचाभर घालायची आलं लसूणची पेस्ट, म्हणजे छान चव येते आपल्या या राईसला। तर आता बघा ही पेस्ट घातल्याच्या नंतर ना छान परतून घ्यायचं आहे 1 मिनिटभर। तर आता मी हे छान परतून घेते बघा। त्यानंतर आपल्याला घालायचं आहे ते म्हणजे कांदा। तर आता इथे मी 2 ना कांदे बारीक चिरून घेतले होते, तर ते घातलेले आहेत। त्यामध्ये घातलं आहे पाव चमचाभर हिंग। हिंग आपण सुरुवातीलाच जर घातला ना तर कधी कधी काय होतो करपतो, त्याच्यामुळे मग मी आता हे कांद्यामध्ये घातलेलं आहे। तर आता तो सगळं परतून घ्यायचं, कांदा वगैरे चांगला, कांदा आपल्याला ना सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे। तर आता मी छान हा परतून घेतला आहे कांदा बघा। आता यामध्ये मी घालणार आहे टॅमॅटो। तर इथे मोठ्या साईजचे 2 टॅमॅटो घेतले होते। तर इथे बघा आता ते पण बारीक चिरून घेतलेत। आता हे कांदा टॅमॅटो वगैरे चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये, म्हणजे कांदा आणि टॅमॅटो ना मऊ झालं पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। तर आता हे मी मिक्स करून घेते आणि यावरती ना आपण झाकण ठेवून एक वाफ काढूया, म्हणजे कसं कांदा आणि टॅमॅटो मऊ होईल। तर आता आपण झाकण ठेवूया यावरती। तर आता बघा झाकण ठेवून एक वाफ काढली आहे मी। तर आता आपण बघूया आपला कांदा आणि टॅमॅटो शिजला आहे का ते। तर इथे तुम्ही बघू शकता छान मऊ झालेला आहे। इथे एकदा मिक्स करून घेते परत, हे बघा। आणि थोडासा टॅमॅटो जास्त घालायचा, म्हणजे कसं चव छान लागते आणि आपण टॅमॅटो राईसच बनवतो ना, त्याच्यामुळे खूप छान चव लागते या भाताची। आणि यामध्ये मी 1 कप मटार घातलेले आहे, तुम्हाला नको असेल तर तुम्ही अर्धा कप घालू शकता। त्यानंतर पाव चमचा हळद घातली, 1 चमचा तिखट, धणे जिरे पूड घेतलेली आहे मी अर्धा चमचा। त्यानंतर यामध्ये घालायचा आहे गरम मसाला 1 चमचा आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता इथे मी धणे आणि जिरे पावडर आहे ना ती घातली अर्धा चमचा, म्हणजे पाव चमचा मी धणे आणि जिरे पावडर घातलेली आहे। तर आता हे मसाले या वाटाण्यामध्ये म्हणजे मटारमध्ये चांगले मिक्स करून घ्यायचं, परतून घ्यायचं। हे बघा चांगलं परतलं गेलं ना की त्यामध्ये घालायचे आपण हे धुवून घेतलेले बासमती तांदूळ। तर आता हे तांदूळ घालून पण चांगलं परतून घ्यायचं, हे बघा। आणि आता आपण यामध्ये पाणी घालूया। पाणी घालताना इथे काय करायचं आहे, आपण जेवढा म्हणजे राईस घेतला ना त्याच्या थोडंसं वरती 1 कप पाणी एक्स्ट्रा घालायचं आहे। तर इथे मी आता 2 कप तांदूळ घेतला, तर इथे मी 3 कप पाणी घालणार आहे। तर इथे बघा तुम्हाला कमी जास्त लागू शकतं, म्हणजे तांदूळ जसा नवीन किंवा जुना आहे त्याप्रमाणे। तर आता इथे मी 3 कप घातलेले आहे, ते बघू शकता तुम्ही। आणि सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। आणि हा भात ना खूप छान लागतो गरम गरम। आपण हा कोशिंबीर, पापड, लोणचं यासोबत दुपारच्या जेवणामध्ये किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये आपण हे रात्रीच्या करू शकतो। आता घातली कोथिंबीर, मिक्स करून घेतलं। आता झाकण लावूया आणि कुकरला या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। 3 शिट्ट्यांमध्ये ना खूप छान अगदी भात हा शिजला जातो। तर आता बघा मी 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि आता गॅस बंद करते आणि हा कुकर आहे तो आपण थंड करून घेऊया, म्हणजे कसं आपण नंतर मध्ये झाकण गरम गरम असतानाच उघडण्यापेक्षा थंड करून घ्यायचा। तर आता बघा गॅस बंद केला आहे मी आणि आता कुकर थंड करून घेऊया। तर आता कुकर आपला थंड झाला आहे, थोडीशी हवा त्यामध्ये असते ती आपण काढून टाकायची आणि आता आपण झाकण काढून घेऊया। हे बघा आपला गरम गरम हा टॅमॅटो राईस तयार झालेला आहे, हे बघा। आता मिक्स करून दाखवते तुम्हाला मी, हे बघा छान मोकळा आणि अगदी चवीला खूपच म्हणजे मस्त लागतो। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा
आणि मला कमेंट करून सांगा की कसा तुम्हाला वाटला हा टॅमॅटो राईस तो. तर आता बघा आपण हे मिक्स करून घेतलं आहे. यामध्ये घालूया थोडीशी कोथिंबीर वरून. तर आजचा हा टॅमॅटो राईस तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद.